तर ती नौका पुन्हा हा पाण्याने धुतली, तिची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर तिला हार वगैरे घातला, तिचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर बाकीच्या नावाड्याने त्याच्या जाती बांधवातल्या लोकांनी विचारलं, कार्य असं का करत आहेस? आणि या नावेमध्ये माझा आराध्य बसलेला आहे, हे माझं साधन आहे. कशाचं? भगवत प्राप्तीचं मला साधन प्राप्त झालेलं आहे. अरे मग तू जर हा नावाचा धंदा केला नाही तर तू कसं काय भागणार आहे? तुझी मुलं बाळ पतीत असेल, मी भीक मागून खाणार राव, पण या नावेचा कधीच आता मी संसारामध्ये उपयोग करणार नाही. कारण जी देव कार्य केलं तिचं संसारामध्ये उपयोग कसा मी करणार? लगेच त्या साल 14व्या वर्षी मर्यादा रामचंद्र प्रभू पुन्हा याच रस्त्याने परत येणार आहेत, ते याच नावेमध्ये बसून जाणार आहेत. त्यावेळेला आम्ही घरी येणार आहोत. निषादराज गेलेले आहेत. त्यानंतर गुहक रामचंद्र प्रभूला पुढे गंगेचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर प्रयागला गेलेले आहे. प्रयाग राजाचं देखील आंघोळ वगैरे केलेली आहे तिथं, आणि आंघोळ केल्या श्रीराम येऊन त्रिवेणीचं दर्शन घेतलेलं आहे, त्रिवेणीचं स्मरण केलेलं आहे. सर्व सुंदर मंगलवती नंतर त्या त्रिवेणी देवी स्नान करून भगवान शिवजीचं पूजन केलेलं आहे आणि विधीपूर्वक तीर्थदेवाचं पूजन केलेलं आहे. तिथून भगवान परमात्मा भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये गेलेले आहे. सब प्रभू भारद्वाज पायाये, करत दंडवत मुनी उरला आहे. मुनी मन मोदन कछुकई जाये, ब्रह्मानंद रसी जनो पाहे. स्नान पूजादी इत्यादी झाल्यावर प्रभू श्रीराम भारद्वाज ऋषीकडे गेलेले आहेत, आलेले आहेत. त्यांना दंडवत घातला. मला नवल वाटतं, जगाचा नियंता परमात्मा असताना देखील मुनी पुढे नतमस्तक होतात, हे आश्चर्य आहे. आपण जीव असताना एखादा कीर्तनकार जर आपल्या गावामध्ये आला, एखादा महाराज जर आला, तर त्याला हाताने जे हरी करतो पण मात्र नतमस्तक होत नाही. हा परमात्मा भारद्वाज ऋषीला दंडवत घातलेला आहे. मुनीने त्यांना हृदयाशी धरलेला आहे. मुनीच्या मनाला झालेला आनंद अवर्णनीय होता. जणू त्यांना ब्रह्मानंदाचं भांडार मिळाले का काय, असं भगवान शिवजी मा पार्वतीला हा सांगत आहे. दोन्ही अशिस मुनीशी उर अति आनंद सजाने, लोचन गोचर सुकृत फल मनही की बीद आने. मुनीश्वराने भारद्वाजाने आशीर्वाद दिला. आज विधात्याने सीता व लक्ष्मणास प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवलेलं आहे. याचा त्याच्या मनास आनंद झाला. जणू आपण संपूर्ण पुण्याचं फलच माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं का काय मालूम. कारण मी अनेक जन्मामध्ये केलेली साधना ते आज फलद्रूप झालेली आहे. त्याचं कारण मर्यादा रामचंद्र प्रभू माझ्या आश्रमामध्ये आले, मी दर्शन घेतलेलं आहे. मी खऱ्या दृष्टीने धन्य झालेलो. ऐका, जोपर्यंत जीवाला परमात्मा दर्शन होत नाही तोपर्यंत खऱ्या दृष्टीनं धन्यता प्राप्त नाही. धन्यता नाही. संसारामध्ये आपण किती कमावलं, काही केलं तरी धन्यता नाही. पण ज्या दिवशी आपल्याला भगवंताचं दर्शन होणार आहे त्या दिवशी खरंच आपल्याला धन्यता प्राप्त होणार आहे. कारण भगवंताने आपल्याला तेवढा करताच नरदे दिलेला आहे. नरदे निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे.
त्याच्या प्राप्ती करता, त्याच्या दर्शनाकरताच आपल्याला त्याने हे हा नरदेह दिलेला आहे. ऐका, त्या भगवत दर्शना करताच आपल्याला हा साधन करावे लागतात. पंगत कशा करता द्यावं लागते आणि देव प्राप्ती करता नाही, देव प्राप्तच आहे. वाऱ्या कशा करता करावं लागतात, हरिपाठ कशा करता, काकडा कशा करता, परमार्थिक साधना कशा करता करावं लागते म्हणजे देव प्राप्ती करता आणि देव प्राप्तच आहे, त्याच्या दर्शनाकरता करावं लागत असते. भारद्वाज मुनीने सांगितलेलं आहे, मी अनेक जन्मामध्ये केलेली साधना ती खऱ्या दृष्टीनं फलद्रूप झालेली आहे. संपूर्ण पुण्याचं फल तेच डोळ्यासमोर आणून उभं केलेलं आहे. कुशाली विचारल्यावर त्यांना आसन दिलं. कुशल प्रसन्न करी आसन दिन्ने, पूजा प्रेम पुरपुरही किन्ने, कंद मूल फल अंकुरणिके, दे आणि मुनी मनही अम एके. कुशाली विचारल्यावर म्हणून त्यांना आसन दिलेलं आहे. आसन आपल्या घरी जर कोणी अतिथी जर आला तर त्याला आसन दिलं पाहिजे बसण्याकरता. तो खाली बसता कामा नाही, आसन दिलेला आहे. हा तर जगाचा नियंता परमात्मा होता. आसन दिलं, प्रेमाने पूजा करून त्यांना संतुष्ट केलं. नंतर जणू अमृता समान बनवलेले चांगले कंद, मूळ, फळ, अंकुर आणून दिलेले आहे. शीतालखंजी व सेवक गुहक याच्यास श्रीरामाने कंदमुळे फळ मोठ्या आवडीने खाल्लेले आहे. थकवा दूर झाला. श्रीरामांना देखील समाधान वाटलेलं आहे. आता इथे एक वाक्य बोलणार आहोत मी, कारण मर्यादा रामचंद्र प्रभू तर माणूस म्हणून जन्माला आले होते ना, मनुष्य योनीत जन्म घेतला होता ना. ज्या दिवशी रामचंद्र प्रभूला भारद्वाज ऋषीचं दर्शन झालं त्या दिवशी खरंच समाधान वाटलेलं आहे. म्हणजे देवाला देखील संत दर्शनामध्ये समाधान प्राप्त होत असते, विश्रांती प्राप्त होत असते. त्याकरताच तो परमात्मा भक्तांच्या समागमामध्ये राहतो. आषाढी ते कार्तिक पंढरपूरला भरपूर गर्दी असते. आता नेहमीच असते म्हणा, आता थोडी कमी होणार आहे कारण आता पददर्शन बंद झालेलं आहे 15 मे पर्यंत, कारण गाभाऱ्याचं काम चालू असल्यामुळे. चला, आषाढी ते कार्तिक भरपूर गर्दी. कार्तिकची वारी संपली आणि देवाने नामदेव महाराजला म्हटलं, नामा मला विश्रांती घ्यायची आहे. नामदेव महाराजांनी उत्तर दिलेलं, विश्रांती पंढरपूरला नाही, विश्रांती घेण्याकरता तुम्हाला समाधान प्राप्त करण्याकरता आळंदीला जावं लागणार आहे. नामा म्हणे देवा चलात या ठाया, नामा म्हणे देवा चलात या ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. कल्पवरी विश्रांती घेण्याकरता देवाला देखील संतांजवळ जावं लागतंय. त्यामुळे मर्यादा रामचंद्र प्रभूला भारद्वाज ऋषीचं दर्शन झालं. थकवा दूर झाल्यावर श्रीरामांना समाधान वाटलं. तर 6 दिवसाचा थकवा होता, कारण 6वा दिवस उजळला होता. समाधान वाटलं तेव्हा भारद्वाज मुनी त्यांना मृदवाणीने म्हणालेले आहे, हे राम, तुमचं दर्शन होताच आज माझं तप, तीर्थसेवन, त्याग, जप, योग, वैराग्य सफल झालेलं आहे. ऐका, आता हे जे साधना करावी लागते कशा करता करावं लागते? तपश्चर्या कशा करता करा? हरिपाठ घेत नसता का तुम्ही? तपेविन दैवत, म्हणजे दैवत प्राप्त होण्याकरता, देवत्व प्राप्त होण्याकरता तपश्चर्या करावी लागते. भारद्वाज मुनींनी सांगितलं, मी आतापर्यंत तप केलेलं आहे, हे तप माझं फलद्रूप झालं. तीर्थयात्रा कशा करता करावी लागतात?
देवदर्शनाकरताच करावे लागतात. त्याग कशा करता करावं लागतंय? देवदर्शनाकरताच करावं लागतंय. योग कशा करता करावं लागतंय? भगवत साध म्हणजे भगवंताच्या प्राप्ती करता दर्शनाकरताच करावं लागते. वैराग्य कशा करता धारण करावं लागते? जीवनामध्ये सफलता झाली, आज माझं संपूर्ण शुभ साधनाचा समूह सुद्धा सफल झालेला आहे. साधन त्याच्या प्राप्ती करताच करावं लागतं. त्या गौडन म्हणता, याची लागी ओ तेजी येले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी ओ विषयाचा त्याग ओ. हे जे आम्ही केलेलं आहे त्याच्या प्राप्ती करता करावं लागतं. त्यांनी सांगितलं, माझं आज जीवन सफल झालेलं आहे. प्रभू दर्शन सोडण्यास लाभ सुखाची दुसरी काही परमसीमा नाही. प्रभूचं दर्शन झालं असताना माणसाला सर्व सुख प्राप्त होतो. सर्व सुख येती माने लोटांगणी, सर्व सुख प्राप्त आहे तिच्या, कारण तो सुखरूप आहे ना. सुखरूपाईचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तो. लय प्रमाण देता येतील आपल्याला. सर्व सुखाच्या गत बाप रखमादेवीवर, सर्व सुखाच्या गत जनी मने शारंगधर, सर्व सुखाच्या गत म्हणे मुक्ताई सुंदर, सर्व सुखाच्या गत म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाच्या गत तो हव्वा विठेव. त्याच्यासारखं त्याची प्राप्ती झाली की सर्व सुख प्राप्त झालं. सर्व सुख त्याच्यामध्येच आहे, त्याच्या प्राप्तीमध्येच आहे. त्याच्या दर्शनामध्ये सर्व सुख माणसाला प्राप्त होत असतो. जसं मालक आपला झाला की सर्व सुख आपलं झालंच. एक राजा होता. राजा त्या राजाला अनेक राण्या होत्या पूर्वी. मग त्याने सांगितलं, बा पुढे दिवाळीचा सण आहे, जिला जे लागत असेल तिने ती चिठ्ठी पाठवावी. आता पहिला मंडळ, कोण शेवण पीस, कोण चपला हार, कोण गौपोत, कोण कानातलं, कोण पायातलं, कोण काही कोण काही कोण काही, प्रत्येकाने चिठ्ठ्या टाकल्या होत्या त्याच्यामध्ये. मग चिठ्ठ्या वाचायला लागले, त्याच्या खाली त्याचं नाव होतं. प्रधानजींनी चिठ्ठी वाचली, अमुक अमुक राणीला शेवण पीस, अमुक अमुक राणीला हे सरेच्या चिठ्ठ्या झाल्या आणि एक चिठ्ठी निघाली त्याच्यामध्ये. ते राणी म्हणे, मला यातलं काहीच नको, फक्त दिवाळीला 6 दिवस माझ्याकडे तुम्ही या. आता राजा जर तिच्याकडे दिवाळीला गेला तर बाकी सर्व तिचंच झालं का नाही. तसं जीवन जगत असताना भगवत दर्शन झालं की माणसाला, जीवाला सर्व सुख प्राप्त होत असतो. त्याला सीमा राहत नाही. तुमच्या दर्शनामुळे माझ्या सर्व आशा पूर्ण झालेल्या आहेत. आता तुमचे चरण कमलावर माझं मनापासून प्रेम जळावं असं वरदान मला द्यावं, असं भारद्वाज म्हणे महाराजा रामचंद्र प्रभूला म्हणत आहेत. जोपर्यंत काया वाचा मनानं कपट सोडून मनुष्य तुझा दास होत नाही, तोपर्यंत कोट्यावधी उपाय केले तरीही स्वप्नात देखील तुझं दर्शन आणि सुख मिळत नाही. महत्वाचं आहे. भगवत दर्शन जर लागत असेल ना तर कपट सोडून द्यावं. कायेनं, वाचेनं, मनानं कपट सोडून मनुष्य तुझा दास होत नाही. कुठंतरी ज्ञानेश्वर उभे, कोटी जन्म जायचे परी न पवीचे माते, ज्ञानोबराय बोललेले. कोट्यावधी जन्म जरी गेले, अंतकरणामध्ये कपट असेल, तुझा दास होत नाही. तोपर्यंत कोट्यावधी उपाय केले तरीही तुझं स्वप्नामध्ये देखील सुख प्राप्त होत नाही. मुनीवर भारद्वाजाचं बोलणं ऐकून त्यांच्या भक्तिभावामुळे आनंदाने तृप्त होऊन भगवान रामचंद्र प्रभू मानवी लीला म्हणून संकोच पावले. तेव्हा आपलं ऐश्वर्य गुप्त ठेवून श्रीराम यांनी भारद्वाज मुनीची सुंदर कीर्ती अनेक प्रकारे सर्वांना सांगितलेली आहे. एक वाक्य बोलणार आहो मी. भारद्वाज ऋषीने एवढी स्तुती केली, त्यावेळेला रामचंद्र प्रभू मनुष्य म्हणून संकोचित पावले, थोडे लज्जित झाले. आणि भगवान परमात्मा भारद्वाज मुनीचा, संतांचा महिमा सर्व लोकांना सांगायला लागलेला आहे. आणि एक देवाचं ठरलेलं आहे,
संतांचा महिमा सांगत असताना त्याला एवढा आनंद होतो, हा हा, खूपच त्याला आनंद होतो. का? त्याचं कारण आहे भगवत भक्ताचं, संतांचं चरित्र त्याला खूप प्राणापेक्षा आवडत असतो. सो बडे सो सब गुण गुण गण येही, ज्या मुनीश तुम आदर देही. मुनी रघुबीर परस्पर नवही, बचन गोचर सुख अनुभवी. जे तुम्ही म्हणालात मुनीश्वर, त्याला तुम्ही आदर द्याला. तुमचं मोठं आणि तुमच्या सर्व गुणाचं घर, सुखाचा अनुभव घेत होता. अशा प्रकारे श्रीराम आणि मुनी भारद्वाज दोघांचा परस्परामध्ये विनम्र होत होते आणि अनिर्वचनीय सुखाचा अनुभव घेत होते. अनिर्वचनीय सुख म्हणजे ज्या सुखाची वाच्यता करता येत नाही त्याला अनिर्वचनीय सुख म्हणतात. श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या आगमनाची वार्ता मिळताच प्रयागवासी ब्रह्मचारी तपस्वी सिद्ध आणि संन्यासी सर्व मर्यादा रामचंद्र प्रभूच्या दर्शनासाठी भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये पोहोचलेले आहे. श्रीरामाने सर्वांना प्रणाम केलेला आहे. नेत्राचे पारणे फिटल्यामुळे सर्वजण आनंदित झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला. श्रीरामाचे लावण्याची प्रशंसा करीत ते परत गेलेले आहेत. भगवंताचं एवढं लावण्य होतं. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, नामया दातार केशवराज केशवराज. श्रीरामाने रात्री तिथे विश्राम घेतलेला आहे. प्रातःकाळ प्रयागराजाचं स्नान करून आणि प्रसन्न होऊन मुनीने मस्तक नमो सीता लक्ष्मण व याच्यासह ते पुढे निघालेले आहे. आणि पुढे जात असताना भारद्वाज ऋषीला त्यांनी रस्ता विचारला. रस्ता विचारलेला आहे. आता एक वाक्य महत्वाचं आहे. ज्याला सर्व रस्ते माहित आहेत त्यांनीही संतांना रस्ता विचारलेला आहे. वाट विचारली. वाट, वाट म्हणजे रस्ता. अधिक एक बोलणार, रस्ता वाट जर विचारायची असेल ना, साधूला वाट विचारा, कारण साधू आपल्याला वाट दाखवत असतात. संसारिक लोक एकमेकाची वाट पाहत असतात. एकामेकाची वाट कशी लागेल पाहत असतात ते तर वाट. पण वाट संतांना विचारावं, कारण ते योग्य वाट दाखवतात. त्यांना योग्य वाट माहित आहे, रस्ता माहित आहे. आपल्या संतांचे अनेक प्रमाण आहे. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालेलो. मार्गी बहुत याची गेले साधू संत, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. ज्ञानोबर काय म्हणतात ना ते का, गुरु दाविल्या वाटा न्यून विवेक तीर्थटता, बुद्धीचा मडकटा दोन्ही जिने. वाट विचारायची असेल ना, संतांना वाट विचारा. अन्य लोकांना वाट विचारून काय करता? रस्ता विचारतात. मर्यादा रामचंद्र प्रभू. राम सप्रेम कहे मुनी पाही, नातक वहम के मग जाही. मुनी मन बिरीश राम सन काही, सुगम सकल मग तुम कही आये. निघताना मोठ्या प्रेमाने श्रीरामजी मुनीला म्हणाले, मुनिवर्य आम्ही कोणत्या वाटेनं जावं? नवल वाटतंय बा मला. जगाचा नियंता परमात्मा साधूला वाट विचारतो, आम्ही कोणत्या वाटेनं जावं? आम्ही या गावामध्ये 12 वर्ष झाली येतो, पण एकही वाट विचारत नाही. महाराज आम्ही कोण्या रस्त्यानं जावं म्हणून एकही भेटला नाही. आम्ही रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण ती इकडे या रस्त्यावर येत नाही. आता या गावात एकच माणूस असेल, ते या गावातले नाही, निंबीची आबा आहे. एकच आहेत का? बरं, बाकीचे रस्ते माहित आहेत का, कोण्या रस्त्यानं जावं लागते म्हणून? कोण्या वाटेनं जावं हे लोकांना माहिती आहे का? संसारिक लोकांना माहिती नाही. बरं, मग इथं योग्य वाट दाखवल्या जातो, तर इथं यायला त्यांचं रिकाम पण नाही. आता का त्याला कांदे चिरता चिरता वाट दाखवत जाव का? काय का खरं कठीण आहे बा.
संसारिक लोकांना, आपण साधे संसारिक असताना महाराज आम्ही जीवन कसं जगावं, काय करावं, काय करू नये, काय 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 खावं, काय प्यावं, काय लिहावं, हे विचारायला पाहिजे ना. कोणी विचारत नाही. लोक विचारतात फक्त महाराज एखादी पोरगी आहे का लग्नाची घ्या. जे विचारायला नको ते विचारल्याशिवाय राहत नाही. जे विचारायला पाहिजे ते विचारत नाही. अंग टाका मग. बरं 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 बसते ते. शात्यावर हात ठेवायचा, त्या रामरक्षातला एक श्लोक म्हणायचा, पण तो तुम्हाला काही येत नाही. करो सीतापती पातु हृदयम जमदग्निजित मध्यम फातु खरध्वंशी नाभिम जांबवदाश्रय. हे रामा माझ्या हृदयाचं रक्षण कर, हे रामा माझ्या छातीचं रक्षण कर, हे रामा माझ्या हृदयाचं रक्षण कर. असं 5 वेळा म्हणायचं. 5 वेळा नित्य दुःख. रामरक्षातला श्लोक आहे तो एक. त्यामुळे तो म्हणत असतो आम्ही बी. कधी कधी आमची छाती दुखते, पण मात्र माझे तर डोळे दुखले, तर डोकं दुखलं, तर काही बी दुखलं, तर मग मी देवाला सांगतो. बा माणसाला सांगून काय फायदा आहे, माणसाला सांगून काही फायदा नाही. माणसाने मग दवाखान्यात मरणं जाणं. तुझ्याजवळ का पैसे नाहीत का, इथले कीर्तन करता रात्रंदिवस, त्याकरता माणसाला सांगून काही फायदा नाही. चला मला असा भाव तुम्हा लोकांना सांगायचंय. मर्यादा रामचंद्र प्रभू वाट विचारत आहे, आम्ही कोणत्या वाटेनं जावं ते सांगा. मुनी मनातल्या मनामध्ये हसून म्हणाले, तुम्हाला सर्व मार्ग सुगम आहेत. एक वाक्य बोलणार आम्ही. चांगला माणूस कोणीही रस्त्याने जरी गेला तर तो मार्ग त्याला सुगम असतो, म्हणजे चांगला असतो, खरंच चांगला असतो. वाईट माणसं चांगल्या रस्त्याने जरी आले तरी त्यांना तो मार्ग दुर्गम असतो. काही बोलता महाराज. चांगले लोक वारीच्या रस्त्याला लागले, दिंडी पुढे तर हे हॉटेलीत गांजा वळले, मग काय फायदा झाला त्याचा. दिंडी पुढे, दिंडीत भजन चालू, हे मांग हॉटेलवर वडापाव खायले, काय फायदा होणार आहे. वाईट माणसं चांगल्या मार्गाला जरी लागले तरी ते वाईट केल्याशिवाय राहत नसतात. वाईट केल्यानंतर बरेच लोक यात्रेमध्ये येतातच ना. माऊलीच्या सोहळ्यामध्ये 7-8 लाख लोक असतात. काही काही त्या चोरही असतात. 250 ते 300 चोर माऊलीच्या सोहळ्यात होते एक वर्ष. काय होय. त्यामुळे भारद्वाज मुनी म्हणतात, हसून म्हणालेले, तुम्हाला सर्व मार्ग चांगले आहे. खरंच आहे. रामचंद्र प्रभू ज्या मार्गाने जाणार आहे तो मार्ग चांगलाच आहे. मार्ग म्हणजे रस्ता, रस्ता म्हणजे वाट, वाट म्हणजे तसं. मार्ग म्हणजे मी आचरण कसं करू, हा मार्ग. का रामचंद्र प्रभू रस्ते माहित नव्हते का? मार्ग विचारला याचा अर्थ असा घ्यायचा की मी आचरण कशा पद्धतीनं करू हे विचारलेलं आहे. मग त्याने सोबत साठी मुनीने शिष्यांना बोलावलं. सर्व शिष्य आले 5-50. सरेले आनंद झाला. कशाचा? श्रीरामाच्या सोबत जाण्याचा. पण सर्व अधिकारी नव्हते. नदीला महापूर आलेला आहे. अनेक लोक कुद्या टाकतात. ते सका सरस पलीकडच्या तीरावर जातात का? आस्तेची आमापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्ताचे पहिलं तरी विपायला निघे. जाण्याचे आहे हे ऐकून मनात आनंदित होऊन जवळजवळ 50 शिष्य आलेले आहेत. सर्व श्रीरामाच्या चरणावरती फार प्रेम होतं. सर्वजण म्हणत होते, हा मार्ग आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. तेव्हा मुनीने 4 शिष्य निवडले. 4 शिष्य म्हणजे 4 वेद होते ते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मुनीने निवड 4 ब्रह्मचार्यांना
त्यांच्या सोबत दिलं. त्यांनी अनेक जन्मा सुकृत केलेलं होतं. रघुनाथांना प्रणाम करून आणि ऋषीची आज्ञा घेऊन मनात अतिशय आनंद होऊन प्रभू पुढे चाललेले आहेत. जेव्हा ते एखाद्या गावाजवळ जायचे तेव्हा तिथल्या स्त्री पुरुष त्यांचं लावण्य पाहण्यासाठी येत होते भगवंताचे. जसं ज्ञानोबरायचा सोहळा, गजानन महाराजचा सोहळा आपल्या वाडेगावला आला की परिसरातले सर्व लोक जातात का नाही दर्शनाला, सर्व लोक दर्शनाला जातात. तेव्हा रामचंद्र प्रभू एखाद्या गावाजवळ जायचे, गावात नाही बरं, तिथले सर्व स्त्री पुरुष त्यांना लावण्य पाहत राहत होते. जन्माचं फळ मिळालं, अनाथ असलेले सर्व सनाथ होत होते आणि मुनीने श्रीरामाच्या बरोबर जाऊन शरीर जात येत नाही म्हणून दुःख होऊन परत फिरत होते, जात होते, लावण्य पाहत होते. पण भगवंताचे सान्निध्य सोबत जाण्याचं त्यांचं प्रारब्ध नव्हतं. पुन्हा ते संसाराच्या रस्त्याला जायचे. पण जात असताना अतिशय दुःख अंतकरणाने मागे फिरत होते. पंढरपूरला आपण गेलात, पौर्णिमेचा काला झाला की लोक आनंदाने घरी निघतात का? दुःख अंतकरणाने. कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाये, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. सारखं त्याचं पंढरीच्या राया प्रभुदान दीननाथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही, हे म्हणत असताना केवलवाणी त्याप्रमाणे तिचं देखील दुःख होऊन परत फिरत होते. त्यानंतर श्रीरामजींना विनंती करून चारी ब्रह्मचार्यांनी निरूप दिला. मनवांसी अनन्य भक्तीने मिळून परत गेले. नंतर यमुनेमध्ये उतरून सर्वांनी स्नान केलं. श्रीरामाने जल श्रीरामाच्या शरीरासारखं सावडं होतं. त्या यमुनेचं जल पाल असताना भगवान रडायला लागले. लक्ष्मणाने विचारलं, भैयार होते की कवर रडून आला दादा? अयोध्येची आठवण आली, दशरथाची आठवण आली? सांगितलं नाही रे. मग रडता का? या यमुनेचं जड पाल असताना मला माझ्या भरताची आठवण आलेली आहे. काय बंद प्रेमशील हो. सावतर भावामुळे वनवासामध्ये आले, ज्याच्यामुळे वनवासामध्ये आले त्याची आठवण. लक्ष्मण म्हणे, कमाल झाली, आपण एवढं सोबत असताना मरमर असताना आपली आठवण नाही, त्याची आठवण. लखन तुला माहिती नाही रे, जसं हे यमुनेचं जड शुद्ध आहे तसं माझ्या भारताचं अंतकरण शुद्ध आहे. शुद्ध अंतकरणाचा आहे म्हणजे किनार राहिले. स्त्री पुरुष निषाद राजाबरोबर दोन परम सुंदर सुकुमार नवयुवक आणि परम सुंदर स्त्री आलेली आहे. ऐकून आपले सर्व कामं विसरून धावले. महत्वाचं आहे, परमात्म्याकडे सर्व कामाचा विसर पडून सर्व कामं बाजूला सारून भगवत दर्शन होत असतं. तसं नाही होत. सर्व कामाचा त्याग करावा लागतंय. कामाचा विसरून धावलेले आहेत. त्या गौडणी म्हणतात ना, एक सारिता तो पुढे उभे, आज मी टाकून आले सकडिक. सर्व मी टाकून आलेला आहे. संसारामध्ये काम आहे, संसारामध्ये एवढा कामधंदा असतो, संसारामध्ये रिकामपणच नाही, टाइम काढावं लागतंय. तू कोणता तू काम नाही, ऐशी करा काढा काढी जाती ऐशी घडी पुन्हा नाही. पुन्हा योग आपल्या जीवनामध्ये येतील. काय योग काय आहे उभा. सर्व काम विसरून धावलेले आहेत. लखन राम आणि मर्यादा सीताई सौंदर्य पाहून आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागले. त्यांच्या मनात ओळख करून घेण्याची मोठी लालसा होती. परंतु नाव गाव विचारण्यास संकुचित होते. लोकांमध्ये वैरुद्ध व चतुर होते. त्यांनी त्या युक्ती श्रीरामाने ओळखलेला आहे. हा जो सावडा आहे ना, दशरथ कुमार, दशरथाचा मुलगा राम आहे. हा जो घोर वर्णाचा आहे ना, हा त्याचा लहाना भाऊ आहे, त्याचं नाव लक्ष्मण आहे. ही जी सुंदरी वैरुद्ध अनुभवी पित्याच्या आज्ञेने हे वनात निघालेले आहेत. ही गोष्ट त्यांनी सर्व लोकांना सांगितली. ते ऐकून
सर्व लोक दुःख वाटून राणी व राजा यांचे चांगले केलेलं नाही. दशरथ राजाने आणि कैकी मातेनं हे चांगलं केलेलं नाही म्हणून त्यांना वाईट वाटत होतं. त्याच वेळी अनेक तपस्वी येत होते. 3 लोक येत होते. भिल्ल लोक येत होते, साधू लोक येत होते, लागे देव लोक येत होते. मर्यादा रामचंद्र प्रभू तिघांनी नमस्कार करण्याची वेगवेगळी पद्धत होती. भिल्ल आले की आलिंगन देत होते, ऋषी आले की त्यांच्या पाया पडत होते, आणि देव आले की दुरून नमस्कार करत होते. याचं कारण देवाला माहित होतं हे देवलेखाचे स्वार्थी आहे, की जोपर्यंत रावणाच्या बंदेशाळेत आहे तोपर्यंत माझ्या दर्शनाला येतात. हे डर का बंदेशाळेतून एक जी सुटका झाली ना, हे डबल अयोध्येला कधीच येणार नाही. स्वार्थी आहे म्हणून त्यांना दुरून नमस्कार, राम राम दुरून नमस्कार करत होते. ऋषीमुनी आली त्यांना लोटांगण घालत होते, आणि भिल्ला आले की त्यांना आलिंगन देत होते. आपले इष्ट देवतेच पाहून त्यांना नेत्रातून पाणी वाहू लागलेलं आहे. अष्टसात्विक गुहा निर्माण व्हायचे. पृथ्वीवर लोटांगण घालत आणि प्रेमी ओढून दशीचं वर्णन करणं कठीण आहे. श्रीराम त्याला प्रेमाने हृदयाशी धरलं. त्यांना इतका आनंद झाला की महादरिद्र माणसाला जसा परिसला भावा पाहणारे सर्व म्हणून लागलेले आहे. जणू प्रेम हे परमार्थ हे दोघं साकार होऊन भेटत होते. ते तपस्वी लक्ष्मणांची चरणी लागत होते, प्रेम भरण त्यांना उठवत होते. नंतर सीतेची चरणधूल आपल्या मस्तकी धारण केले. तर सीता मातेने त्यांना अनेक लहान लहान मुलं समजून आशीर्वाद दिलेला आहे. त्यानंतर निषादराज त्यांना दंडवत घातला आणि श्रीराम भक्त समजून निषादाला आनंदाने भेटले. तपस्वी आपल्या नेत्ररूपी द्रोणाने निषादराज बरेच दिवस राहिले त्यांच्यासोबत. लगेच इकडे गावातील स्त्रिया म्हणत होत्या की हे सखी, हे माता पिता किती निष्ठुर आहेत. बाकीच्या बाया बोलतच होत्या. मग लोक लय चांगलं म्हणत, लोक कोणाला चांगलं म्हणत नाही, तिथं कुणाला चांगलं म्हणते. मग श्रीरामचंद्र प्रभूंनी गुहाला अनेक तऱ्हेने परत जाण्यासाठी समजून सांगितलं. श्रीरामाची आज्ञा शिरसा मानून गुहक आपल्या गावला आलेले आहे. येत असताना तो सुमंत प्रधान घोडे जसेशी तसेच जुंपलेले होते रथाला. रथाच्या चाकाला डोकं लावून बसलेला होता, डोकं लावून रडत आहे. गुहक आला, गुहकाने त्याच्या अंगाला स्पर्श केला, त्याने पायच पकडले. ढा ढा सुमंत रडायला लागलेले. सुमंताची गुहकाने समजूत काढलेली आहे, तुम्ही अयोध्येमध्ये परत जा. त्याने सांगितलं 14 वर्ष मी इथंच राहणार, मेलो तर माझं शरीर अयोध्येला न्यायचं नाही, या गंगेमध्ये विसर्जन करायचं. 14 वर्षानंतर मी जाणार आहोत. त्या गुहकाने सांगितलं हे माझं गाव आहे, 25 घराचं 50 घराचं माझं छोटस गाव आहे, पण या गावाचा सांभाळ मला करावं लागतंय. तूच तर सांगितलेलं आहे राजा कैकेयीच्या महालामध्ये मूर्छित पडलेला आहे, भरत शत्रुघ्न मामाच्या घरी जायलाय, सर्व अयोध्या दुःखी आहे. तू अयोध्येचा एक कर्ता प्रधान आहे, सुमंत प्रधान. तू जाऊन त्यांना समजून सांग, त्यांची समजुती काढ. जड अंतकरणाने गुहक रथावर आरूढ झालेला आहे. रथ कधी मागे यायचा, कधी पुढे जायचा, घोडे कधी थांबायचे. थांबलेल्या घोड्यांना हे भिल्ल लोक मारत होते बा, फटाफट फटाफट वाजत होते. त्यावेळेला गुहक सुमंत प्रधान डोळे उघडून पाहायचे. पाहत त्याला सांगायचं अरे ते मुके प्राणी आहेत, त्यांना मारू नका, मला मारा, मारून मारून माझा जीव घ्या, पण त्यांना मारू नका. तुम्हाला माहित नाही हे घोडे आहे. मर्यादा रामचंद्र प्रभू यांच्यावर बसत होते. याच घोड्यावर ते लग्न लावण्याकरता गेलेले होते. याच घोड्यावर ते घोडे विचार करत आहे की लहानपणी मर्यादा रामचंद्र प्रभू आमच्यावर बसत होते, लग्न लायला आम्ही, शिकारीला आम्ही, सर्व ठिकाणी आम्ही, आणि वनवासामध्ये सोडण्याकरता देखील
आमच्यावरच पाडी आलेली आहे. ने घोडे रडत होते, घोडे रडत होते, घोडे. माणसं रडते यात नाही हो मंडळी, घोडे रडत, घोडे नाही पशु पक्षी रडत होते. त्यानंतर सुमंतांनी गच्च डोळे लावले, घोडे अयोध्येच्या रस्त्याला लावले. घोडे चालायचे, थांबायचे, रामाची आठवण आली की पुन्हा चालायचे. सुमंतांनी विचार केला, आपण जर दिवसा गेलो ना तर अयोध्येची लोक काय म्हणतील आपल्याला, आणलं का लक्ष्मणाला, आणलं का रामाला, आणलं का सीतेला, कारण एक परत आणण्याचं सांगितलं होतं ना, आलं का म्हणून विचारते. त्याच्यापेक्षा आपण रात्री 12ला जाऊ, म्हणजे सर्व अयोध्या झोपलेली असेल, झोपलेली असेल. त्याकरता सुमंत प्रधान रात्री 12ला गेले. रथाचा आवाज आला, रथाचा आवाज आला का आल्यानंतर सर्वजण आजूबाजूला उभे राहिले. आजूबाजूला उभे राहत असताना सुमंताने विचार केलेला आहे, मी दिवसा आलो का रात्री आहो, कारण 6 दिवस झाले अयोध्येचे लोक झोपलेही नव्हते, जेवण केलेलं नव्हतं, आणि 6व्या दिवसाचं चित्र सुमंताच्या पुढे उभं राहिलेलं होतं. सर्व नगर सजवलेलं होतं, केळीचे खांब बांधलेले होते, तोरण बांधलेले होते, चांगले चांगले कपडे परिधान केलेले होते, महिला मंडळी सोन्याच्या ताटामध्ये आरती घेऊन उभ्या होत्या. हे 6व्या दिवसाचं चित्र सुमंतापुढे उठून उभं राहिलं होतं. आज त्या अयोध्येची जर भूमी पाहिली तर स्मशानासारखी गत झालेली होती. तोरण तोडलेले होते, गुड्या उभारलेल्या होत्या, आरत्या विजलेल्या होत्या, केळीचे खांब खाली कोंबडलेले होते, आपल्या अंगणापुढे दारापुढे रांगोळ्या काढल्या, पायाने घासून घासून मोडून टाकलेल्या होत्या. 6 दिवस झाले कोणी जेवण केलं नव्हतं, 6 दिवस झाले कोणी आंघोळ केलेली नव्हती, मलिन अवस्थेमध्ये होते. त्यांचे चेहरे पाहिले तरी घोडे राजवाड्याकडे निघालेले आहे. आणि राजवाड्याकडे निघाले असताना सुमंताने सांगितलं, महाराज तर मूर्छना येऊन पडलेले आहे, कैकेयीचा प्रश्नच नाही, ते विचारणारच नाही. सुमित्रा माता चांगली आहे, पण मला जर कौशल्याने जर विचारलं तर मी काय सांगू. कौशल्याच्या महालासमोर रथ आला, नेहमीप्रमाणे उभा राहिला. सुमंतांना बाजूला व्हा, लगेच रथाच्या खाली उतरले. खाली उतरल्यानंतर कौशल्य मातेच्या सदनात जायला लागलेले. सुमित्रा मातेनं पाहिलं सुमंत आलेला आहे म्हणून, उठली, सांगितलं कौशल्य मातेला, आई बाई सुमंत आलेले. कौशल्य माता 10 दिवशी उठून बसले, जसं मेल्या माणसाच्या मुखामध्ये अमृत पडावं त्याप्रमाणे उठून उभी राहिली. रथाच्या बाजूला निघाली. रथाच्या बाकीचे जे 5-50 लोक होते ते बाजूला सरले. बाजूला सरल्यानंतर कैकेयी माता समोर यायला, कौशल्य माता समोर यायला लागले. मुखी प्राणी होते हो घोडे. त्यांनी अशा माना केल्या, येऊ नको, कोणीच आलेलं नाही, तू घरात जा. आई होती ते. रथाजवळ आली, पडदा उघडून पाहिला, कोणीच दिसलं नाही. धडधसा रडायला लागली, धडधसा रडायला लागली. घोडेमुखी प्राणी होते. आईसाहेब समोर आल्या, दोन्ही घोड्याचे लगाम धरले. दोन्ही घोड्यांनी आपले गुडके खाली टेकवले एकसारखे, आणि कौशल्य मातेला नमस्कार केला. कौशल्य मातेनं दोन्ही घोड्याचे हात डोक्यावर हात ठेवला, त्यांना कोर वाढलं. घोडे रडत होते. घोडे, काय अवस्था असेल त्या अयोध्येतल्या लोकांची, कधी आपण कल्पना देखील करत नाही. त्यानंतर सुमंतानी सर्व
अयोध्येतून निघाल तेव्हापासून घटना सांगितली व केवट प्रसंग सर्व. गोग सोबत गेला, तो परत आला, भालचंद्र ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. सर्व 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 इतिहास सांगितलेला आहे. आईसाहेब रडत होत्या. त्यानंतर सुमंत प्रधान कैकेयीच्या महाली दशरथ राजा लय येतात आहे. एवढे दोहीन एवढं जर सांगत बसला ना तर काहीच होणार नाही. मग आपला एखादा खांड होईल तो होईल, बाकी काहीच आहे. लय या अयोध्या कांडात तर एवढं भाव दर्शवलेला आहे. सारा रळणच आहे त्याच्यात. अयोध्या कांडामध्ये काय काय हे झालेलं आहे, कसं कशा पद्धतीनं. मग सुमंत प्रधान गेलेले आहेत दशरथाच्या महाली. दशरथाने विचारलं काय म्हणत माझे रामचंद्र प्रभू, काय म्हणत ते. त्याने सांगितलं की रामाचा निरूप आहे, जन्मजन्मी आम्हाला असे आई वडील मिळवावे. सर्वांचे निरूप सांगितलेले आहे. लक्ष्मण काय बोलला ते सांगितलं, सीतामाई काय बोलली हे देखील सांगितलेलं आहे. श्रीरामचंद्र प्रभूने पहिला मुक्काम तमसा नदीच्या तटावरती, दुसरा गंगे तटावरती आणि सीतेसह दोन्ही बंधू त्या दिवशी स्नान करून फक्त पाणी पिऊन राहिलेले आहे. निषधराजाजवळ पुष्कळ सेवा केलेली आहे, रात्र शृंगारपूरमध्ये घालवलेले आहे. असं अनेक अनेक पद्धतीनं तो सांगायला लागलेला आहे. सांगत असताना दशरथाच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. दशरथ रडत होता आणि रडता रडता महाराज व्याकुळ होऊन अनेक प्रकारे विलाप करायला लागले होते. बिलप राव बिगल कौ भाती भई जुग सरिस सरते की राती. महाराज व्याकुळ होऊन अनेक प्रकारचा विलाप करीत होते. ती रात्र युगाप्रमाणे मोठी वाटत होती, जातच नव्हती. वैरेची रात्र सरता सरत नव्हती. राजाने श्रावण कुमाराच्या पिता आंधळे त्यांचे तपस्वी शापाची आठवण झालेली आहे. रामचंद्र प्रभू कौशल्या सुमित्रा सांगणाले, बघ बघ त्या भिंतीवरती काय प्रेत जळून राहिलेलं आहे, काय अंगार लागलेली आहे, काय आग लागलेली आहे, स्वप्ने दिसायला लागले. म्हणजे सांगायला लागले तो. ती सर्व घटना कौशल्याला सांगायला लागलेली आहे. त्या घटनेचे वर्णन करता करता राजा व्याकुळ झाला आणि म्हणू लागलेला आहे, श्रीरामाविन जगण्याच्या आशेचा धिक्कार असो, ज्याने आपल्या प्रेमाचा पण निभून नेलेला नाही, ते शरीर ठेवून मी काय करू. हे रघुनंदन, हा रघुनंदन प्राण प्रीती, तुम बिन जिनई बहुत दिन भीती. हा जानकी लखन हा रघुबर, हा पिता हितचित चातक जलधर. हे रघुकुला, आनंद देणारे माझ्या प्राणप्रिया रामा, तुझ्या विन जगून बरच दिवस झालेला आहे. जानकी लक्ष्मणा, हे रघुवीरा, या पित्याला चितारूपी चातकाचं समाधान करणाऱ्या मेघांनो 6 वेळा राम म्हटलं. दशरथ राम राम कही राम राम कही राम, तनु परिहार रघुबीर बिलहराऊ गुण सुरधा. राम 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 म्हणून त्यांनी आपला प्राण त्यागला, शरीराचा त्याग केलेला आहे. राम राम म्हणत, पुन्हा राम म्हणत, पुन्हा राम राम म्हणत आणि पुन्हा राम म्हणून श्रीरामाच्या विरहामुळे शरीराचा त्याग करून महाराजांनी देवलोकी निघून गेलेले आहेत. देवलोकामध्ये या शरीराचा त्याग केला दशरथाने. जगण्याचं व मरण्याचं फल दशरथांना मिळालेलं आहे. त्यांची निर्मल कीर्ती अनेक ब्रह्मांडामध्ये पसरलेली आहे. जिवंत जीवन असताना त्याने श्रीरामाचं चंद्रासमान मुख पाहिलं
आणि श्रीरामाच्या विरहाच्या निमित्ताने आपलं मरण सार्थक केलं, काळ सार्थक केला त्यांनी. आपल्या जीवनातला काळ खऱ्या दृष्टीनं सार्थक झालेला आहे. सर्व राण्या शोकाकुळ व्याकुळ होऊन रडू लागलेले आहे. राजाचं रूप, शील, बल आणि तेज याचं वर्णन करत लढतात, मेलं की लढतात ना, लढतात त्याचे ते गुण वर्णन करत असतात बाया, खरंच करत असतात. नसली आठवण तरी जुनी आठवण काढता. माय तुम्हाला करदोळा कसा सोबत जाय व तुला कोणत्या बुड्याचा करदोळा का करदोळा. आता या करदोळ्याचं करू काय, मग हात काले पुढे करून राहिली. करदोळ्याचं करू काय, गोपाचं करू काय, हात पुढे करत. अरे वाले का देणं आमच्या मंदिराला देऊन आमचं मंदिर तरी बांधणं होणार आहे. त्याच्या रूपाचा आठव कर, शील, बल आणि तेज वर्णन करीत करीत त्यांना अनेक प्रकारे विलाप करीत होत्या. जमिनीवर वारंवार लोळण घेत होत्या, दास दासी व्याकडून विलाप करीत होत्या. नगरातील लोक घरोघरी रडत होते. ते म्हणत होते हा धर्माची परमसीमा गुण रूपाचं भांडर असणारा सूर्यकुलाचं सूर्य मावळलेला आहे. सर्वजण कैकेयीला शिव्या द्यायला लागले. कैकेयीला गारी सकल कैकी देही नयन बिन किन जग जेही. सर्वजण कैकेयीला शिव्या देत होती. तिने संपूर्ण जगाला डोळ्याविना आंधळ म्हणून करून टाकलेलं आहे. अशा प्रकारे विलाप करीत रात्र निघून गेली. प्रातःकाळ झाला. सर्व मोठमोठे ज्ञानी मुनी आलेले आहे. कारण दशरथ म्हणजे सामान्य नव्हते ना, जगाचा मालकाचा बाप होता. तो मरण पावला. देशोदेशीचे राजे येत होते, ऋषी मुनी येत होते. ऋषी मुनी वशिष्ठाने प्रसंगानुकूल पूर्वीच अनेक गोष्टी सांगून त्याला विज्ञानाच्या प्रयोगाने सर्वांचं दुःख निवारण केलं. आता इथं एक महत्वाचं सांगितलं बा, आपण एखादा माणूस मेला त्याला जर काही दिवस ठेवायचं असलं तर पेटीत ठेवतो. पण पेटीत नंतर हे तेलात ठेवलं तर तेलात तेल नाव भरी नृपतनु राखा. वशिष्ठाने एक नाव भरली म्हणजे दोन्ही मध्ये तेल भरून राजाचा देह त्याच्यामध्ये ठेवला. म्हणजे तेलामध्ये मेलेला माणूस हा चांगला राहतो, पण तो उपयोग करू नका. आता पेट्या निघल्या ना, त्या पेटीचा उपयोग करत जा. अशा लय गोष्टी आहे. पिकेल आंबा घ्यायचा, एक सैदाचा डबा घ्यायचा, सयद आपलं, त्याच्यात तो आंबा टाकून द्यायचा. तो कितीही दिवस राहतो, वर्षभर राहतो, वर्षभर. नाहीतर प्रयोग करून पाहिजे या वर्षी. चांगला पहाडाचा आंबा घ्यायचा, पहाडी आलेला आणि पिकलेला, सैदाचं एखादी भरणी घ्यायची, त्याच्यात तो आंबा टाकायचा. तो म्हणतात बा किती दिवस राहते. मी प्रयोग करून नाही पाहिला, पण मी ऐकलेलं आहे. तसा हा देह जसाचा तसा राहण्याकरता तेलामध्ये टाकलं. त्याला तेलामध्ये तेल नाव भरी नृपतनु राखा, दूत बुलाय बरी असं भाषा. दूतांना बोलावलेलं आहे. सांगितलं तुम्ही लवकर धावत भरताकडे जा, मात्र राजाच्या मृत्यूची वार्ता कुणालाही सांगू नका. जाऊन भरताला एवढं सांगा, दोघं भावांना गुरुने बोलावलेलं आहे. मुनीची आज्ञा होता. दूत दौडू लागलेले आहे. उत्तम प्रकारच्या घोड्याने आपल्या धावण्याच्या गतीला लाजवीत होते. जेव्हा अयोध्येमध्ये अनर्थ सुरू झाला तेव्हाच भरताला वाईट स्वप्न दिसायला लागलेले आहेत. हा नियम आहे. आपल्या गावामध्ये, आपल्या घरा भावकीमध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या परिवारामध्ये एखादी वाईट घटना घडायची असली का नाही, मग वाईट स्वप्न दिसत असतात. भरत रात्री 12 वाजता उठले, रडायला लागले. भरताचा मामा आला, का रडत? आणि मला काहीतरी अयोध्येमध्ये वाईट घटना घडून राहिलेली आहे असं वाईट स्वप्न दिसलं. भरता स्वप्न कुठं खरं असतंय का?
अयोध्येचे अनर्थ सुरू झाले तेव्हापासून भरताला अपशकून व्हायला लागलेले आहे. रात्री त्याला भयंकर स्वप्न पडत होते. स्वप्न पडावे, ज्ञानेश्वरी वाचण्याचे, कीर्तन ऐकण्याचे, वाचण्याचे, असं काहीतरी. काय सपन दिसलं आणि बापा मुर्दात दिसला. काय सपन दिसलं, दगनच दिसलं. काय सपन दिसलं, भले वाईटच दिसलं. काळे कपडे घालून एक बाई महापुढे आली, तिच्या कपाला वाईट स्वप्न. वाईट स्वप्न जागे झाल्यावर मनात अनेक तऱ्हेचे वाईट वाईट विचार भरताच्या मनामध्ये यायला लागले. अनिष्टाच्या शांतीसाठी तो दररोज ब्राह्मणांना भोजन घालून दान देत होता. अनेक प्रकारे रुद्राभिषेक करीत होता. मनामध्ये श्री महादेवजींना ओवाळून माता पिता कुटुंबियांना भाऊ यांच्या खुशालीची मागत होता. अशा प्रकारे भरत मनात काळजी करत होता. तेवढ्यात दूत पोहोचलेला. दूताने नमस्कार केला भरताला. अयोध्येतून आलो, ओळखतो. कसे काय आलात, खुशाल आहेत का नाही? आहे. गुरुजींनी बोलावलं. गुरुजीने बोलावलं म्हटल्याबरोबर गुरुची आज्ञा ऐकतात भरत गणेशजीची प्रार्थना करून निघालेले आहे. हवेच्या वेगाने धावणाऱ्या घोड्याला दौडत बिकट नद्या, पर्वत, जंगल ओलांडून निघालेले आहे. मनात मोठी काळजी वाटू लागलेली होती. काही सुचत नव्हतं. मनात विचार येत होते की उडून अयोध्येला पोहोचावं का, असं होते का नाही बाया हो. माहेरला एखादी जर घटना घडली, मग ते एखाद्या माणसाला माहित असते. फक्त फोन आल्यामुळे अमुक अमुक बाईचा बाप गेला म्हणून, भाऊ गेला म्हणून, का असेल ते घटना, मग तिला सांगायचं चाल बरं आज आपण त्या माहेरातच जाऊ, बुडाबुडीची भेट घेऊ. तिचं तिथंच मग खालीच बस येते. खरं सांगा काय झालं तर. अहो काही नाही झालं, चालणं. ते म्हणे चालणं म्हणतात, मग ह्या बाया कशा येऊन राहिल्या? जायचं तर आपण दोघच जण जाऊ. पण मोठ्या बाईनं तयारी केली, लहान्याबाईनं तयारी केली, यानं तयारी केली. खरं सांगता का नाही तुम्ही काय झालं तर? आणि काहीच नाही झालं. तुझी आईच तब्येत नाही बराबर नाही म्हटलं तर नुसत्या पोरीचं लढणं चालू होते. काय मातृप्रेम असेल तर तिथूनच हा अनुभव माझ्या जीवनामध्ये आला. महाराष्ट्र दिनाला संपूर्ण भीमा कोरेगावचं ते बंद होतं. त्या दिवशी माझी आई गेली, मी होतो अमरावती जिल्ह्यामध्ये. तिथं रेंज नव्हती. मग गावाच्या बाहेर आम्ही निघलो, तिथं फोन आला. म्हणलं करदादा कधीच फोन करत नाही, आज कसा काय फोन केला? नाही म्हणे आईच तब्येत बराबर नाही. त्याच वेळेला मला समजलं ती गेली म्हणून. लय प्रयत्न केले. 7-7:30 आम्ही पोहोचलो होतो त्या दिवशी. लगेच भरताच्या मनामध्ये काळजी वाटू लागली. मनोवेगाच्या वारुणी पुढे धावत होते. अयोध्येला पोहोचले. एक एक क्षण वर्षाप्रमाणे जात होता. भरत नगराजवळ पोहोचले. नगरात प्रवेश करत असताना अपशकुन व्हायला लागलेले. कावळे डावीकडे बसून कर्कशपणे काव काव करीत होते. डाव्या बाजूला जर कावळे जमिनीवर बसून जर काव काव करत असतील तर अपशकुन आहे. पण तेच कावळे उजव्या बाजूला बसून जर कलकलाट करत असतील तर तो शुभ शकून आहे. खाली बसून बरं कावडे, समजा आपण एखाद्या कामाला निघालो, जेवण्या हातावरच्या शेतामध्ये 2-4 कावडे बसलेले आहेत, समजून चाला आपलं काम 99% झालं समजा. शकून असता, शुभ शकून आहे, अशुभ शकून आहे. पण तेच कावडे जर डाव्या बाजूला काव काव करत असतील तर समजून चालावं अपशकुन आहे. डावीकडे बसून कर्कशपणे काव काव करीत होते. गाढवे व कोले विचित्र आवाज काढत होते. सर्व ऐकून भरताचं मन कासावीस झालेलं होतं. तलाव, नद्या, वने, बगीचे सर्व काळेहीन झालेले होते.
नगर तर फार भयानक वाटत होतं भरताला. एखादी दुर्घटना जर गावात जर घडली तर गाव उदास दिसते का नाही, हे अनुभवात का तुमचे? कोरोनाच्या काळामध्ये गाव नाही शहर उदास दिसत. श्रीरामाच्या योगरूपी वाईट रोगाने त्रासलेले पशु पक्षी हत्ती घोडे यांना पावत नव्हतं. नगरातील स्त्री पुरुष अत्यंत दुःखी झालेले होते. जणू सर्वजण आपली सर्व संपत्ती गमावून बसली का काय. नगरातील लोक भेटत होते परंतु काही बोलत नव्हते. गुपचूप प्रणाम करून जात होते. बरंच सुद्धा कुणाला खुशाली विचारत नव्हता, कारण त्याच्या मनामध्ये भय व विषाद भरलेला होता. भीती आणि विषाद भरला असताना म्हणून कोणाशीच बोलत नाही. याच्यापेक्षा सांगू का, मग जगत असताना संसारामध्ये भयानक दुःख झालं की माणूस कोणाशीच बोलत नाही, शेजून गेलं तर बोलत नाही. भरताची अवस्था तशी झालेली होती मंडळी. बाजार रस्ते पावत नव्हते. 10 दिशा वनवा लागलेला असावा. पुत्र येत असल्याचं ऐकून सूर्यकुलरूपी कमला कोमावजून टाकणारे चांदणे बनलेली कैकेयी फार आनंदित झालेली होती. मुलगा इथून कैकेयीला आनंद झाला होता. ती आरती सजवून आनंदाने धावली आणि दरवाजाजवळ भरत आणि शत्रुघ्न विचार करत होते. दादा, मामाच्या घरून आपण जर आलो ना, आपले लखन दादा आणि मोठे दादा देखील आपल्याला येशीतच भेटत होते रे. आता का भेटले नसतील? दादा, आपण राजवाड्यामध्ये प्रवेश केला ना की आपले वडील दशरथजी आपल्या जवळ येऊन खांद्यावर हात टाकत होते, अवघराण करत होते. आज ते दिसत नाही. दादा दिसत नाही, लखन दादा दिसत नाही. भरत म्हणे, कैकेयीवर अतिशय प्रेम असल्यामुळे दादा आणि महाराज कैकेयीच्या महाली बसलेली असते. काय विश्वास असेल. कैकेयीच्या महालामध्ये जाण्याकरता निघाले भरत आणि शत्रुघ्न. निघाल्यानंतर कैकेयीने चांगली आरती सजवून धावली. दरवाजावर भेटताच भरताला महालात घेऊन गेली. भरताला सर्व परिवार दुःख असलेला दिसला आणि फक्त कैकेयीच आनंदित दिसली. एका कैकेयीची अशी आनंदित दिसत होती की जणू जंगलाला आग लागवून भिल्लिनीला आनंद वाटावा. भरताचं काळीज पडलेलं उदासवाणीने पाहून विचारू लागला की आमच्या माहेरी. ते विचारते भरताला, माझ्या माहेरचे खुशाल आहेत ना? भरताने सर्व खुशाली सांगितली. मग आपल्या कुळाचे क्षम विचारला. सकल कुश कै भरत सुनाई. भरताने सांगितलं सर्व चांगलं आहे. उच्चत निज कुल कुशल भलाई. तुझ्या माहेरचे चांगले आहेत आई. आमच्या कुळाचं विचारलं. भरत म्हणाला, बाबा कुठे आहे? माझ्या सर्व माता कुठे आहेत? सीता बहिणी, माझी प्रिय बंधू भाऊ राम आणि लखन कुठं आहे? पुत्राचं प्रेमळ उद्गार ऐकून नेत्रामध्ये खोटे पाणी आणत पापीने कैकेयी भरताच्या कानात मनाला शुळापणाने बसलेले शब्द बोलली. बाळा, तात बातमय सकल सवारी भई मंतरा सहारी बिचारी कछु काज बिन बिच बिगराई भूपत सुरपती पुरपगु धराई. बाळा, ही सर्व गोष्ट तुझ्याकरता बरोबर केलेली आहे. बराबर जमावलेलं होतं. बिचारी म्हणता माझ्या मदत केली. भरत मनात विचार करता, अयोध्या एवढी सुखसंपन्न असताना या मंथरेनं काय सहकार्य केलं मदत केलीला?
परंतु विधात्याने मध्येच थोडा धोका घातलेला आहे, त्यामुळे दशरथ राजा देवलोकी निघून गेले रे. हे कथा दुःखामुळे भरताची दशा दैनंदिन झाली. जणू सिंहाची गर्जना ऐकून हत्ती घाबरून गेला. बाप, तो बाप बाप आहे बाप, असं म्हणता म्हणता व्याकुळ होऊन जमिनीवर भरत पडलेला आहे. शत्रुघ्नाने समजलं आईच्या वचनासाठी रामचंद्र प्रभू वनवासामध्ये दशरथाच्या मरण पावले. मंथरा साथीर होती, बरं झालं म्हणे बाबा, नाहीतर राजा बिघडला होता. काही म्हणे तिनं मला सुधरवलं. काही शत्रुघ्नाला असा राग आला, मंथरेचे केसच धरले, कंबाळल्यावर लात मारली. लात हा भारताचा खरा पुरुष आहे, शत्रुघ्नाचा खरा पुरुषार्थ. मारणार तिला जीवस शत्रुघ्न. भरत साधू अंतकरणाचे होते. भरताला आवरलेलं आहे. रामचंद्र प्रभू वनात जाणं ऐकून भरत पित्याचे मरण विसरून गेला आणि मनात सर्व अनर्थाचं कारण आपण आहात असं समजून विचार करू लागलेला आहे. मुलाची व्याकड झालेली पाहून काही की त्याला समजून लागलेली आहे. भरत ऐकत नव्हता. मी एक पापी आहे, माझ्यामुळे रामाला वनवास आहे. मीच जर जन्माला आलो नसतो तर रामाला वनवासात जाण्याचं काम पडलं नसतं. माझ्यासारखा मीच पापी आहे. राजकुमार भरताला भेटून धक्का बसला. जणू पिकलेल्या जखमला विस्तवाचा चटका बसावा. मन घट्ट धरून मोठा उसवा टाकून म्हटलेलं आहे, पापीनी तू सर्व तऱ्हेची कुळाचा नाश केलास. आईला म्हटलं तू, आईला म्हणता पापिनी सब भाती कुल नाश, सर्व कुलाचा नाश करणारी तू आहे. आजपासून तू माझी आई नाहीस, मी तुझा मुलगा नाही. भरताने देवासाठी आईचा संबंध तोडलेला आहे. म्हणून आमचं शास्त्र सांगतं, प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्य माता भरते निंदू केले, निंदे केले. भरताने आपल्या आईचा त्याग केलेला आहे. प्रल्हादाने आपल्या वडिलाचा त्याग केलेला आहे. बिभीषणाने आपल्या भावाचा त्याग केला. कोणासाठी? देवासाठी. देवासाठी त्याग केला. जर तुझी अशी इच्छा, दुष्ट इच्छा होती, तर जन्म घेताना मला का मारून टाकलेलं नाहीस? तू वृक्ष सोडून पाणी घालतो, मासे जिवंत राहावे म्हणून पाणी फेकून दिलं. माझ्या हित करण्याऐवजी उलट अनहित केलेलं आहे. मला सूर्यवंशासारखा वंश, दशरथासारखा पिता, राम लक्ष्मणासारखा वहू मिळाले. परंतु हे माते, मला जन्म देणारी आई तू झालीस, काय कारण असावं? विधात्याच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. अगं दुष्ट, जेव्हा तू हा दुष्ट विचार मनात पक्का केलास, त्यावेळेस तुझ्या हृदयाचे तुकडे का झाले नाही? वरदान मागताना तुझ्या मनात थोडी सुद्धा दुःख झालं नाही? तुझी जीभ गळून का गेली नाही? तुझ्या तोंडात किडे का पडले नाही? भरत बोलतो आईला. राजा तर सरळ सुशील, धर्म पलायन होते, त्याने स्त्री स्वभाव कसा कळला नाही? मग जगात असं कोणाला प्राणी आहे की त्याला रामचंद्र प्राणासारखा प्रिय नाही? सर्व प्रिय आहे. श्रीरामान तुला वरणीसारखं वाटतंय, तू कोण आहेस? मला खरं खरं सांग, तुझी कोण असतील ते आता आपलं तोंड काळे करून माझ्या डोळ्याच्या आड निघून जा, असं म्हटलं. लगेच भरत आणि चित्रगुण कौसल्याच्या मंदिरी गेले. कौसल्या आणि सुमित्रा मातेचं भरतजी ढास रडत होते. भाऊ वनवासात गेल्याचे दुःख होतं आणि बाप गेल्याचे दुःख होतं. भरताला सावरलं. राजाची अंतविधी करायची होती. त्यानंतर वशिष्ठ मुनीच्या आज्ञेवरून भरताने दशरथ राजाची उत्तर क्रिया केली आणि उत्तर क्रिया करून आता ते
मुनी वशिष्ठजी जशी आज्ञा दिली तिथं भरताने त्यावर अनेक प्रकारचे कृत्य केले. सुतक संपल्यावर विधीपूर्वक सर्व दान दिलं. गायी, घोडे, हत्ती इत्यादी अनेक प्रकारचं वाहने, सिंहासन, दागिने, कपडे, अन्न, पृथ्वी, धन व घरे भरताने दान केलेल्या. ब्राह्मणांना दान देऊन सर्व मनकामना पूर्ण केल्या. पित्यासाठी भरताने जे काही केलं ना त्याचं वर्णन लाख मुखाने देखील वर्णन करता येत नाही. म्हणून आपल्या घरातली व्यक्ती गेली की त्याच्या निमित्ताने दान धर्म करावं असं धर्मशास्त्राचा नियम आहे. आणि भरताने तोच नियम केलेला आहे. मुनिवर्याने कैकेयीचे जे कुटील कृत्य केलं होतं तेही कथा प्रारंभी सांगितली. नंतर दशरथ धर्मराजा सत्यशील राखण्यासाठी श्रीरामाचा त्याग केला. स्वतः देह त्याग करून रामावली प्राण प्रेम व्यक्त केलेलं आहे असं सांगितलं. श्री रामचंद्राचे गुणशील स्वभावाचं वर्णन करत मुनिराजा नेत्रातून अश्रू आले. सर्व प्रजाजन रडायला लागलेले, सावध झालेले. म्हणून शोक करून म्हणाले, भरता ऐक, अरे प्रारब्ध अटळ असतंय. हानी लाभ जीवन मरण कीर्ती अपकृती या गोष्टी विधात्याच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही. तो ठरीन ते पुण्य, तो ठरीन ते पाप, तो करील ते. अरे आपल्या हातामध्ये काय होणार ते त्रिशुद्धी न चुके, बुद्धी होणाऱ्या सारखी ठाके. भोगतन घडे संचिता वाचून करावे ते मणी समाधान. आपल्या प्रारब्धामध्ये जे जे असेल ना ते निमूटपणाने भोगावं लागतंय असं वशिष्ठ महामुनीने भरताला सांगितलेलं आहे. असा विचार केलेला दोष कुणाला द्यायचा आणि कुणावर व्यर्थ कोट करायचा. कुमार मनात विचार कर, राजा दशरथाबद्दल दुःख करणं योग्य नाही. कारण आएगा तो जाएगा राजा रंकर फकीर. तुला माहित नाही येथे नाही उर्व आले अवतार, येरते पामर जीव किती. सर्वांना जावं लागतंय. जाणाऱ्या व्यक्तीकरता दुःख करू नका, सत्कर्म करा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर ज्या वानप्रस्थ मनुष्याला तपस्या सोडून भोग आवडते, चिंता करण्याजोगा आहे, दुसऱ्याचं अनिष्ट करतो, आपलं शरीर पोसतो, तो निर्दयी आहे. कौशलराज दशरथाची चिंता करण्यासारखं नव्हतं रे. त्यांचा प्रभाव 14 लोकांमध्ये पसरलेला आहे. भरता तुझ्या पित्यासारखा राजा झालेला नाही, आजही कोणी होणार नाही, आताही देखील होणार, पुढेही कोणी होणार नाही. बापरे, ज्या श्रीराम लक्ष्मण तू भरत शत्रुघ्न सारखे पुत्र आहे त्याचा महिमा कोण कसा वर्णन करू शकेल. रामासारखा, लक्ष्मणासारखा, भरतासारखा, शत्रुघ्नासारखा मुलगा आहे, त्याचा मुलगा आहे, कोण वर्णन करणार आहे त्याला. एक कथा, बापाची आज्ञा शिरसा वंदे मानून रामचंद्र प्रभू वनवासामध्ये गेले. एक वचन पूर्ण झालेलं आहे, दुसरं वचन राजाचं पूर्ण राहिलं करायचं. म्हणे कोणतं, तुम्ही गादीवर बसा, राजाने तुला राज्यपद दिलेलं आहे, पित्याचं वचन तुला पाळलं पाहिजे. राजाने आपल्याला वचनासाठी श्रीरामाचा त्याग केला. रामवीरामध्ये अग्नीमध्ये आपला देहाचं आहुती दिलेली आहे. राजाचं वचन प्रिय होतं, प्राणप्रिय नव्हता. हे कुमारा, पित्याचं वचन सत्य कर, राजाची आज्ञा शिरसा मानून तू गादीवर बस. भरत तार दिवशी उठून उभा राहिला. अग्नीमध्ये पेट्रोल टाकावं असा भडकला तो. महाराज, तुम्ही क्रम चुकवलेला आहे. कैकेयीनं पहिली कोणती मागणी केली? भरताला गादी, रास तिलक. दुसरी मागणी होती श्रीरामाला वनवास. पण तुम्ही पहिल्यानी रामाला वनवासामध्ये पाठवलं आणि मला म्हणता गादीवर बसा. तुम्हीच तर नियम चुकवलेला आहे. मी येपर्यंत जर राम अयोध्येमध्ये असते, त्यांच्या देखत जर माझा राज्याभिषेक झाला असता तर मी राज्याचा स्वीकार केला असता. पण मी स्वीकार करणार नाही, मी स्वीकार करणार नाही.
अनुचित व उचित याचा विचार सोडून पित्याचे वचन पालन करता ये लोकी सुख व सुकृत पात्र ठरतात आणि स्वर्ग लोक निवास करतात सांगून आले ते वैशिष्ट्य. बापाचं वचन मान्य केलं पाहिजे. जो मुलगा बापाचं आई वडिलाचं वचन मान्य करत नाही त्याला नरक भोगावं लागते. त्याची त्या मुख्यामध्ये प्रमाण आहे, माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बैरा झालो नरदेयता एका जनार्दनी स्मरण आता मुका झालो वाचा गेले पितृवचनाशी पाठ दिदली तीर्थे वर्ते सोनी त्या गेली. म्हणून आई वडिलाची आज्ञा भरता हे शिरसा म्हणजे मानायला पाहिजे. राजाचं वचन पालन निश्चितपणे कर, शोक सोडून दे, प्रजेचं पालन कर. असं केल्यास राजांना स्वर्गामध्ये संतोष होईल. तुलाही पुण्य व सुंदर कीर्ती लाभेल, दोष लागणार नाही. पिता ज्याचा रास तिलक देतो ना त्यालाच तो मिळतो, हे वेदामध्ये प्रसिद्ध आहे. ही गोष्ट ऐकल्या रामचंद्र व सीता यांना समाधान मिळणार आहे. तुझ्या श्रीराम श्रेष्ठ प्रेम आहे. हात जोडून मंत्री म्हणाले, गुरुजीच्या आज्ञेचं अवश्य पालन करा. सुमंत म्हणतो, कौशल्या मातेने तेच सांगितलं. गुरुजी म्हणतात तेच बराबर आहे. मीटिंग होती ना, मीटिंग, त्या मीटिंग मध्ये मग पहिल्यानं एक सूचना देणारा असतो. सूचना दिली. आपण जे मीटिंग घेतलेली आहे हे कशा करता घेतलेली आहे सर्वांना माहित आहे. राजा निघून गेलेले आहे, राम वनवासामध्ये गेलेला आहे, भरतजी आलेले आहे, राज्याची गादी अयोध्येची गादी सुनी पडलेली आहे. भरताने गादीवर बसावं याकरता वशिष्ठ महामुनी निवेदन देतील. लगेच मग वशिष्ठ महामुनी निवेदन दिलेलं आहे. पितृवचनासाठी रामचंद्र प्रभू वनवासामध्ये गेलेले आहे, भरताने गादीचा स्वीकार करावा, त्याला अनुमती म्हणून असते अधिक 20 जण. त्या मीटिंग मध्ये तुले माहित आहे का अनुमती मग कोणी दिली माहिती आहे का? कौशल्या मातेने दिलेली आहे. गुरुजी म्हणतात ते बरोबर आहे, भरताने राज्याचा स्वीकार करावा. कोण दिली ही अनुमती माहित आहे का? सावत्राईनं दिली. सावत्राईनं. जिथं सख्खी आई संमती देत नाही तिथं सावत्राईने संमती दिलेली आहे. हे रामायण आहे. म्हणजे ज्याच्यामुळे आपला मुलगा वनवासामध्ये गेला, ज्याच्यामुळे आपला मालक मेला, तो भरत गादीवर बसवावा ही संमती कौशल्या माता देतो. काय रामायण सिले. भरताने सांगितलं नाही. कौशल्याने धीर देऊन म्हणालेली आहे, रघुनाथ वनात आहेत, महाराज स्वर्गात गेलेले आहेत, आणि बाळा तू जर असा भावरून गेला आहे तर पुत्र कुटुंब प्रजा मंत्री सर्व माता या सर्वांना एक तरी आधार नाही, एक तरी आधार पाहिजेच असतं ना. तू जर असं केलं तर कसं काय होणार आहे? कौशल्याने संमती दिली. बा विधाता हा प्रतिकूल आहे आपल्याला आणि काळ हा कठोर झालेला आहे. असं पाहून धीर धर. तू तुझ्यावर जीव ओवाळून टाकते. गुरुजीची आज्ञा शिरसा मानून त्यानुसार कार्य कर. प्रजेचं पालन करावं, कुटुंबियांना दुःख दूर करा. भरताने गुरुजीचं वचन, मंत्र्याची अनुमती आणि कौशल्य मातेची संमती मिळाली. हृदय झालं माहितीये का? त्याचं तप्त हृदय आला. चंदनाप्रमाणे शीतल वाटल्यानंतर त्यांनी शील, स्नेह व सरळपणा कौशल्य मातेचं वाणी ऐकलेली आहे. सरळपणाच्या रसाने भरलेली कौशल्य मातेची वाणी ऐकून भरत व्याकुळ झालेला आहे. भरत कमल कर जोर धीर धुंदर धीर धीर. धैर्य धरून भरत धीर धरून कर्कमजळून आणि आपलं वचन जाणून अमृताच्या बुडून सर्वांना योग्य उत्तर देऊ लागलेला आहे. गुरुजी मला सुंदर उपदेश केला. प्रजा आणि मंत्री इत्यादींनी संमती आहे. मातेने जे योग्य आज्ञा दिलेली आहे ती अवश्य शिरसामान्य तसं मला करायला हवं. कारण गुरु, माता, पिता, स्वामी आणि श्रुत यांचं सांगणं प्रसन्न मनाने योग्य मानून ते केलं पाहिजे. उचित अनुचितेचा विचार केला धर्म बुडतो आणि डोक्यावर पापाचा भार वाढतो ना. ज्या वागण्यामध्ये माझं भलं होणार आहे तो सरळ उपदेश
तुम्ही मला केलेला आहे. जर मी ती गोष्ट योग्य प्रकारे समजत असेल तर माझ्या मनाने समाधान होत नाही व माझ्या मनाला काही समाधान नाही वाटत आहे. आता तुम्ही सर्वजण माझी विनंती ऐकून घ्या. माझ्या पात्रतेप्रमाणे मला शिकवण द्या. मी उलट उत्तर देत आहे. या अपराधाबद्दल गुरुजीने, सुमंत प्रधानाने, कौसल्या मातेने, उदार अंतकरणाने मला क्षमा करा. सज्जन लोक दुःखी माणसाला दोष कुणाचा विचार करीत नाहीत. वडील स्वर्गाला गेलेले आहे, सीताराम वनवासामध्ये आहे, तुम्ही मला राज्य करण्यासाठी सांगता. यासाठी तुम्ही माझं कल्याण समजता की आपलं एखादं मोठं कार्य होण्याची आशा करता. माझे वडील वनवासामध्ये गेले, स्वर्गाला गेले, माझा भाऊ वनामध्ये गेला, तुम्ही मला राज्यासाठी संमत या. यामध्ये तुम्ही माझं कल्याण समजता की आपलं एखादं मोठं कार्य होण्याची स्वार्थी आहात तुम्ही. माझं कल्याण तर सीतापती रामाच्या सेवेमध्ये आहे. राज्यामध्ये माझं कल्याण नाही. भरत म्हणतो आपल्यासारखं बरं मग म्हणतात तर घेऊन घेऊ बा. तो येते लोक 14 वर्ष, पण भरत आहेत सेवेमध्ये आहे. माझ्या मातेने दुष्टपणाने हिरून घेतलेलं हे आपल्या मनाने खूप विचार करून पाहिला की श्रीरामाच्या सेवेकरी इतर कोणतीही उपायाने माझं कल्याण होणार नाही. ज्याप्रमाणे वस्त्रहीन दागिने ओझ व्यर्थ आहे, वस्त्रहीन आहे, दागिने घातल्या अंगात ओझ आहे ते. वैराग्यविना ब्रह्मचारी विचार व्यर्थ आहे. वैराग्यवान होतून ब्रह्मचारी पाडत नाही. त्याप्रमाणे शोक समूह असलेलं राज्य, हे राज्य हे महाराज फक्त भरताला तिलक म्हटलं तर एवढा अनर्थ झाला. राजा दशरथ मरण पावले, माझ्या आईंना वैधव्य प्राप्त झालेलं आहे, राम लखन सीतेला वनवासामध्ये जावं लागलेलं, फक्त माझं नाव दर्शवलं तर एवढा अनर्थ अयोध्येमध्ये झाला. मी जर गादीवर बसलो तर किती अनर्थ होणार आहे. नाही बसणार. मी या गादीचा स्वीकार करणार नाही. योगेश्वरीला नाना प्रकारचे भोग व्यर्थ आहे. भक्तीविना जप योग व्यर्थ आहे. जीवनाविना सुंदर देह व्यर्थ आहे. मृत जैसा शृंगारीला, गाढो तीर्थे नाणीला, कडू दुधिया माकीला, गुढे जैसा. मेलेल्या माणसाला किती शृंगार केला काय कामाचं आहे. ओझ घराले तरुण म्हणलं काय कामाचं आहे. कळू भोपळा किती तरी हे केला तरी त्याला काय फायदा आहे. काही फायदा नसतो. जीवनाविना सुंदर देह व्यर्थ आहे. तसं श्रीरामाच्या विना माझं जीवन व्यर्थ आहे. श्रीरामाच्या जवळ जाण्याची मला आज्ञा द्या. निश्चितपणे माझं हित यातच आहे. राज्यावर बसून माझं हित होणार नाही आणि मला राजा बनून आपलं कल्याण होईल असं तुम्हाला जे वाटतंय ना, ते सुद्धा तुम्हाला प्रेमाच्या मोहामुळे म्हणत आहात. कैकेयीचा मुलगा कुटील बुद्धीचा श्रीराम विन्मुख झालेला आहे. तुम्ही सर्वजण